प्रश्न क्रमांक 1. न्यायदर्शनचे लेखक कोण होते? ऑप्शन ए कनाद, ऑप्शन बी कपिल, ऑप्शन सी बादरायण, ऑप्शन डी गौतम. याचे उत्तर आहे ऑप्शन डी गौतम. प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय मजदुरी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 फेब्रुवारी, ऑप्शन बी 1 मार्च, ऑप्शन सी एप्रिल, ऑप्शन डी 1 मे. याचे उत्तर आहे ऑप्शन डी 1 मे. प्रश्न क्रमांक 3. बुद्ध कोणत्या वंशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए शाक्य, बी शात्रिका, सी कुरु, डी मौर्य. याचे उत्तर आहे ऑप्शन ए शाक्य. प्रश्न क्रमांक 4. फतेपूर सिक्री कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन ए झारखंड, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, डी केरळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 5. चार मिनार कुठे स्थित आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी संभाजीनगर, ऑप्शन डी आग्रा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद. प्रश्न क्रमांक 6. महात्मा गांधींना अधनंगा फकीर कोणी म्हटले होते? ऑप्शन ए हिटलर, ऑप्शन बी जिन्ना, ऑप्शन सी चर्चिल, ऑप्शन डी माउंटबेटन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चर्चिल. प्रश्न क्रमांक 7. सम्राट अशोक कोणाचे उत्तराधिकारी होते? ऑप्शन ए बिंदुसार, ऑप्शन बी सुसीम, ऑप्शन सी दशरथ, ऑप्शन डी चंद्रगुप्त मौर्य. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बिंदुसार. प्रश्न क्रमांक 8. राज्यसभाचे सभापती कोण होतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी उपराष्ट्रपती, ऑप्शन सी प्रधानमंत्री, ऑप्शन डी राज्यपाल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 9. पितळमध्ये कोणती धातू राहते? ऑप्शन ए तांबा आणि निकेल, ऑप्शन बी तांबा लोहा, ऑप्शन सी तांबा जस्त, ऑप्शन डी निकेल लोहा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तांबा आणि जस्त. प्रश्न क्रमांक 10. महाराज रणजित सिंगचे उत्तराधिकारी कोण होते? ऑप्शन ए हरिसिंग नलवा, ऑप्शन बी शेर सिंह, ऑप्शन सी नौनिहाल सिंह, ऑप्शन डी खडक सिंह. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी खडक सिंह.